शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजच्या या भगवद्गीता सप्ताहामध्ये इथं जमलेल्या सर्वजणांचं स्वागत आहे। आपण आज भगवद्गीतामधील दुसरा अध्याय श्लोक क्रमांक 18 याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। आज आपण जी काही चर्चा करणार आहोत ती चर्चा माझ्या गुरूंना वंदन करून आणि जे काही माझ्या गुरुजनांकडून मी ऐकलेलं आहे आणि जे प्रभुपादांचं तात्पर्य आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काही चर्चा करणार नाहीत। जे काही असेल ते प्रभुपादांचीच वाणी आहे, त्यांचीच वाणी मी तुम्हाला आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे। अंतवंत इमे देहा नित्यशोक्त शरीरिण अनासीन अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्य भारत। अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण अनासीनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत। अंतवंत इमे देहा नित्यस्य युक्त शरीरिण अनासीन प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत। अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण अनासीनो प्रेमेस्य तस्मात् युद्धस्य भारत। अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण अनासीनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत। अंतवंत नाशवंत इमे हे सर्व देहा भौतिक देह नित्यस्य नित्य अस्तित्वात असणाऱ्या उक्ता असे म्हटले जाते। शरीरीन देहधारी जीवांचे अनाशीन अविनाशी अप्रमेयस्य अमर्याद असणाऱ्या तस्मात म्हणून युद्धस्य युद्ध कर भारता हे भरतवंशजा। अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर। तात्पर्य स्वभावतच भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो। हा तर काळाचा प्रश्न आहे। या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही, परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही। मारला जाण्याचे तर दूरच, पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे यासंबंधी कोणालाही कल्पना नाही। याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही। परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश स्वतःच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून त्याने धार्मिक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे। वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे।
ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीराचे विघटन चालू होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराचा विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचे उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. आजच्या या सत्रामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुनाला एक लॅमेंटेशन म्हणजे अर्जुन काय करत होता, शोक करत होता की या युद्धामध्ये काय होतील, युद्ध न करण्याचे कारण काय आहेत हे अर्जुन भगवंतांना त्यांच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करत होते की या युद्धामध्ये किंवा या युद्धाच्या इच्छेनं जे सर्व जमलेले आहेत हे सर्व माझे बांधव आहेत, हे माझे कुटुंबीयच आहेत, हे माझे आप्तसुखी आहेत, किंवा युद्धाच्या इच्छेने जे समाजातील जे वरिष्ठ मंडळी असतील किंवा तरुण मंडळी असतील, या सर्वांनी या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे. या युद्धामध्ये भाग घेतल्यामुळे या युद्धाचा तर एकच परिणाम असणार, कुणाचा तरी विजय होणार किंवा कुणाचा तरी पराजय होणार. आणि विजय किंवा पराजय होण्यासाठी त्यांना काहीतरी त्याग करावा लागणार. तो जो त्याग करणार आहे तो त्याग म्हणजे त्यांचं आयुष्य बलिदान द्यावं लागणार आहे. ज्या योद्ध्यांनी त्या युद्धामध्ये भाग घेतलेला आहे त्या योद्ध्यांना त्यांच्या आयुष्याचं बलिदान द्यावं लागणार आहे. आयुष्याचं बलिदान म्हणजे काय, तर त्यांच्या कुटुंबातील जे व्यक्ती असतील तर त्यांचा नाश होणार होता. आणि जो त्यांचा नाश होणार आहे त्या नाश होण्यामुळं जी समाजातील जी परंपरा आहे ती परंपरा खंडित होणार होती. कारण समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी समाजामध्ये वरिष्ठ मंडळीचं असणं खूप आवश्यक आहे. जर समाजामध्ये वरिष्ठ मंडळी जर नसतील तो समाज दिशाहीन असतो, त्या समाजाला एक योग्य दिशा मिळत नाही. तर त्या समाजामध्ये वरिष्ठ मांडळीचं असणं खूप गरजेचं आहे. त्या समाजामध्ये जर योग्य क्रांती घडायची असेल तर तरुण मंडळीची पण आवश्यकता आहे. तर त्या युद्धामध्ये तरुण मंडळी पण मारले जातील आणि तरुण मंडळी मारले गेल्यामुळे ज्या स्त्रिया होतील त्यांच्या घरच्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत तर त्या काय होतील, विधवा होतील. पत्नी विधवा होतील आणि ते मुलं बाळं जे आहेत ते अनाथ होतील. म्हणजे एका प्रकारे सामाजिक रचना आहे ती सामाजिक रचना नष्ट होणारी आहे. म्हणून अर्जुनाला असा शोक होत आहे की आमच्या एका युद्धाच्या इच्छेमुळं एवढी ही समाजाची हानी होणार आहे. तर हे समाजाचे दुःख आहे किंवा त्यांच्या ज्या तरुणांची जे तरुण मारले जाणार आहे त्यांच्या जे पत्नीचं दुःख आहे हे भरून निघणारं नाही आहे. तर त्यामुळे आमच्या युद्धाच्या इच्छेमुळं एवढं सगळं होणार आहे तर त्यामुळे मी युद्ध करणार नाही असा शोक अर्जुनाला निर्माण झालेला आहे. म्हणून भगवंत अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी त्यांना सांगता आहेत की अंतवत्त इमे देहा नित्यशोक्ता शरीरिनं, की हा जो देह जो आहे म्हणजे अर्जुनाला शोक कशामुळं होणार होता की या युद्धामध्ये मी या योद्ध्यांना मारणार म्हणजे त्यांच्या शरीराला मारणार. आणि गेलेल्याच याच्यामध्ये आपण श्लोकमध्ये पाहिलं की शरीर आणि आत्मा आपण या शरीरालाच आपण काय समजतो, सर्वस्व समजतो. पण ह्या शरीरामध्ये वास करणारा असा एक आहे ज्याच्यामुळे हे शरीर कार्यरत होतं. ज्याच्यामुळे काय होतं, शरीर कार्यरत होतं. ज्याच्यामुळे हे शरीर कार्य, जसं आपण जर पाहिलं की समजा एखादा जर बल्ब जर समजा प्रकाश देत असेल तर तो त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या त्याच्यामधून जो वाहणारा जो करंट असतो ज्याला आपण विद्युतधारा म्हणतो त्याच्यामुळे तो प्रकाशमान होतो. हे शरीर कशामुळे संचलन करतं, तर आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याच्यामुळेच हे शरीर काय करतं, संचलन होतं किंवा तो कार्य करू शकतो. म्हणून भगवंत सांगतात की अंतवंत इमे देहा, हा जो देह आहे हा तर नष्ट होणार आहे. ह्याचा काळ काय आहे, मर्यादित आहे. काही ठराविक काळानंतर होईल किंवा काही 100 वर्षाचा कालावधी आहे, पण कालावधी निश्चित आहे. म्हणजे तू जरी त्या योद्ध्यांचा वध जर केलास तरी शरीर मारलं जाणार आहे किंवा काळाच्या प्रभावानं हे शरीर मारलं जाणार आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शरीराचं रक्षण तर होऊ शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शरीराचं रक्षण होऊ शकणार नाही.
कारण या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. पण या शरीरामध्ये जो वास करणारा आहे, जो आत्मा, तो अमर आहे. तो काय आहे? अमर आहे. किंवा त्याला इतका सूक्ष्म आहे की त्याला मारलं जात नाही. त्याला काय केलं जात नाही? मारलं जात नाही. किंवा त्याचा आकार एवढा सूक्ष्म आहे की ज्याला आपण पाहू पण शकत नाही. मग ज्याला आपण पाहू शकत नाही त्याचा वध कसा काय करणार, हा पण प्रश्न आहे. की जी गोष्ट आपल्याला दिसतच नाही तर त्याचा गोष्टीचा आपण काय करणार? वध कसा काय करणार? किंवा वध केला हे कसं समजणार? खरं तर त्याचा वधच होत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावका. जो आत्मा आहे तो शस्त्रानं मारला जाऊ शकत नाही किंवा अग्नीनं त्याला भस्म केलं जाऊ शकत नाही. म्हणून त्याच्याबद्दल तू शोक करणं काय कर? सोडून दे. कारण हे शरीर आहे, हे शरीर काय आहे? नाशवंत आहे. मुळात जर आपण जर पाहिलं तर हे शरीर जीवात्म्याला मिळतं का? कशामुळे मिळतं हे शरीर? तर भगवंत तात्पर्यामध्ये सांगतात की हे शरीर जे आहे तर हे शरीर आपल्याच कर्मामुळं आपल्याला मिळतं. आपल्याच कर्मामुळं आपल्याला काय मिळतं? हे शरीर मिळतं. खरं तर आपण हे गोलोकधामवासी आहोत. तर तिथून आपण जीवात्म्यानं जी इच्छा व्यक्त केली, जीवात्म्याच्या इच्छामुळं आपल्याला हे काय मिळालेलं आहे? हे शरीर मिळालेलं आहे. येणाऱ्या भगवद्गीतेमध्ये समोरच्या श्लोकमध्ये पण भगवान म्हणतात की हे शरीर कशामुळं मिळतं? यम यम वापी स्मरण भाव त्यजेन ते कलेवरम. म्हणजे मरतासमयी जो जीव ज्या भावाचं स्मरण करतो किंवा ज्या चेतनेमध्ये असतो किंवा ज्याच्याविषयी विचार करतो ते शरीर ह्या जीवाला मिळतं. ते शरीर काय मिळतं? या जीवाला मिळतं. कारण मनुष्याला जो मनुष्य जन्म आहे तो सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि मनुष्य जन्म तर सहजासहजी प्राप्त होत नाही, पण मनुष्य जन्म मिळाल्यानंतर देखील भगवंतांची प्राप्ती करायला बहुना जन्मजन्मांते, म्हणजे अनेक जन्मानंतर भगवंतांची भक्ती प्राप्त होते. हा इतका मनुष्य देह जो आहे हा इतका दुर्लभ आहे. पण अज्ञानाच्या पडद्यामुळं या देहाचं किंवा या मनुष्य जन्माचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल तर भगवंतांच्या भक्तीशिवाय पर्याय नाही आहे. एका लेक्चरमध्ये प्रभूजी सांगत होते की आपण जर समजा एक उदाहरण घेतलं की समजा एखाद्या आपण कुठेही मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये दर्शनाची रांग असते. दर्शनाची काय असते? रांग असते. एक लाईन अशी पूर्ण असते ज्याला आपण जनरल लाईन म्हणतो. काय म्हणतो? जनरल लाईन म्हणतो. त्या लाईननं सगळेजण काय करत असतात? दर्शन घेत असतात. त्या लाईननं सगळेजण दर्शन घेत असतात. जिथं एकदम खूप क्राऊडेड प्लेस आहे, जिथं खूप गर्दी आहे, अशा ठिकाणी दर्शन रांग असते, जनरल लाईन असते. किंवा आपल्या जन्माष्टमीसाठी देखील जनरल लाईन असते. पण कधीकधी काय होतं? घंटोघंटे दर्शन चालतं. जर समजा आपण तिरुपतीला गेलो तर जनरल लाईनचं जर दर्शन जर घ्यायचं म्हटलं तर 24 तास, 1 दिवस, 2 दिवस, किती काळानंतर भगवंताचं दर्शन होईल काही सांगता येत नाही. पण अशा वेळेस काय होतं? काही वेळासाठी जनरल लाईन ही स्टॉप केली जाते, थांबवली जाते. कारण काय होतं? दुसऱ्या लाईननं काही VIP गेस्ट आलेले असतात. काय केलेले असतात? VIP गेस्ट आलेले असतात. मग त्या VIP गेस्टसाठी काय केलं जातं? दर्शन काय केलं जातं? चालू ठेवलं जातं. जनरल लाईन काय केली जाते? थोड्या वेळासाठी थांबवली जाते. कारण त्यांनी भगवंताचं दर्शन घ्यायला पाहिजे. तसं भगवंत म्हणतात की मी हे 84 लक्ष स्पेशीज मी तयार केलेले आहेत पूर्ण. ह्या 84 लक्ष स्पेशीजमध्ये मनुष्य जे आहे तो सगळ्यात VIP आहे. काय आहे? VIP आहे. मनुष्य सगळ्यात VIP आहे. पण मनुष्य काय करतो? बाकीचे जीव जे आहेत हे सगळे जनरल लाईननं दर्शन घेतात. मुंगी आहे, किडे आहेत, कीटक आहेत, सगळे बाकीचे जे योनी आहेत समजा, तर त्याच्यापैकी 4 लाख ह्या मनुष्याच्या प्रजातीत, त्याच्या व्यतिरिक्त ज्या 80 लाख ज्या योनी आहेत ह्या बाकीच्या जीवांच्या आहेत. तर त्यांचं दर्शन कोणत्या लाईननं सुरू आहे? जनरल लाईननं त्यांचं दर्शन सुरू आहे. मग ज्यावेळेस मनुष्याचा जन्म होतो तो भगवंत म्हणतात स्टॉप, जनरल लाईन स्टॉप करा. मनुष्य नावाचा जो जीव आहे तो आलेला आहे, तर त्यांच्यासाठी पहिलं दर्शनाचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर बाकीच्या आपल्या मनुष्य जन्मामध्ये ज्या आपल्याला संधी उपलब्ध आहेत त्या बाकीच्या जीवांमध्ये संधी उपलब्ध नाही आहेत. मनुष्य विचार करू शकतो, भगवंतांचं डोळ्यांनी दर्शन पाहू शकतो, भगवंताचा शृंगार पाहू शकतो, भगवंतांचा जो प्रसाद आहे प्रसादाची टेस्ट घेऊ शकतो. ते बाकीच्या जीवामध्ये ती फॅसिलिटी नाही आहे. आणि मनुष्य काय करतायत? मनुष्य जन्म मिळाल्यानंतर VIP लाईनने येण्याचं सोडून काय करतायत? VIP लाईनमधून बाहेर पडताय आणि पुन्हा जनरल लाईनना थांबताय.
VIP लाईनमधून बाहेर पडून काय करताय, नाही मला जनरल लाईननं दर्शन घ्यायचं आहे. परत जर या जन्माचा जर आपण उपयोग जर नाही करून घेतला तर पुन्हा आपल्याला त्या चक्रामध्ये आपल्याला परत फिरावं लागेल. या जन्माचा उद्देश काय आहे, एतावान सांख्ययोग्यभाम स्वधर्म परिनिष्ठया जन्म लाभ परमपुंसाम अंते नारायण स्मृते. या जन्माचा आपल्या केव्हा सार्थक होईल, तर जन्माच्या शेवटी आपल्याला जर भगवंताचं नाव जर आपल्या मुखावर जर आलं किंवा यम यम वापी स्मरण भावन, जर भगवंताचं जर स्मरण केलं आपण, तर आपला हा जन्म काय आहे, सार्थक आहे. म्हणजे जर समजा आपण विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात जर सांगायचं जर झालं समजा, तर विद्यार्थी जर पास झाला तर तो सक्सेस आहे. तो 1 मार्कानं फेल होऊ, 2 मार्कानं नापास होऊ की किती होऊ, शेवटी रिझल्ट काय आहे, तो नापास झालेला आहे. तसं ह्या मनुष्य जन्माचं आहे. हा जर मनुष्य जन्म जर आपण जर सार्थक जर नाही केला तर परत आपल्याला पुन्हा त्याच चक्रामध्ये आपल्याला फिरावं लागणार आहे. मग एक दिवशी असाच मला प्रश्न पडला, मी त्या प्रश्न प्रभूजींना विचारला की प्रभूजी जर समजा आता हे कलियुग सुरू आहे, मग कलियुगानंतर काय होतं, सत्ययुग येतं. कलियुग के बाद सत्ययुग आता है, सत्ययुग के बाद फिर वो साइकिल चालू हो जाता है. तो अगर हमने इस जन्म में हम देह का त्याग कर दिया, या जन्मात जर समजा आपण देहाचा त्याग केला तर मग आपण सत्ययुगामध्ये जन्माला येऊ का, सत्ययुगामध्ये आपण जन्माला येऊ का. कारण कलियुगानंतर डायरेक्ट सत्ययुग होणार आहे. जसं आमच्या परीक्षेमध्ये एक कॅरी ऑन नावाचा विषय असतो, ती 4 वर्षानंतर ती स्कीम चेंज झाली की नापास झालेले विद्यार्थी पण त्यामध्ये डायरेक्टली पास केले जातात. तसंच हे कलियुग पण आहे. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेवर, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने कलियुगामध्ये भक्तिमार्ग सगळ्यात सुलभ आहे, ज्याला आम्ही एटीकेटी म्हणतो. सगळ्यात विद्यार्थी पास होऊन जातात, सगळ्यांनाच बेनिडिक्शन आहे, सगळ्यांनाच पास व्हायचं आहे. तसं जर आपला जन्म जर हा जर सार्थक करून घ्यायचा असेल तर शेवटी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. मग भगवंताचं स्मरण केव्हा होईल, जर तो वर्षभर अभ्यास करेल तरच स्मरण होईल ना. तो एका दिवसात जर अभ्यास केला आणि जर दुसऱ्या दिवशी मी परीक्षेला जाऊन जर पास होतो जर म्हटला तर शक्य नाही. म्हणूनच म्हणतात की जनरली पण म्हणतात की मरताना शेवटी राम नाम सत्य आहे, पण केव्हा, मेल्यानंतर. पूर्ण आपल्या आयुष्यभर जे आपल्याला करायला पाहिजे तर ते आपण करत नाहीत. हरिपाठामध्ये पण एक सुंदर ओळ आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार जार हरिविन. आपण या संसारामध्ये सगळे गुरफटलेले आहोत आणि यालाच सगळं काय आपण सर्वस्व सर्वच मानत आहोत. आपण ह्या शरीरासाठी सगळं करत आहोत, पण शरीराचं खाद्य तर शरीराला द्यायचं आहे. कारण ही नौका आहे, या नौकेकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हा भवसागर जर पार करायचा असेल तर ही नौका व्यवस्थित ठेवलीच पाहिजे. नाही तर कुणी म्हणेल की प्रभूजी की आता शरीर म्हणजे काही नाही, आत्मा सगळं आहे, म्हणून शरीराची काळजी घ्यायची असं नाही. कारण या नौकेतूनच आपण भवसागर किंवा तो सागर पार करून जाणार आहेत. ह्या नौकाची तेवढीच काळजी घ्यायची आहे. पण या नौकामध्ये जो बसणारा आहे, जो कर्णधार आहे, तर त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची, त्याचं पण आपल्याला खाद्य द्यायचं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तू जो शोक करत आहेस हे शरीर आहे, ते चिरकाळ टिकणारच नाही. म्हणून भगवंत दिव्य दृष्टीनं त्यांचं जे रूप आहे, विराट रूप भगवंत अर्जुनाला दाखवतात आणि त्या काळाच्या रूपामध्ये हे सगळेजण त्या काळाच्या रूपामध्ये त्यांचा अंत झालेला आहे असं दाखवतात. म्हणजे काळारूपी यानं मी यांना तर मारलेलंच आहे, फक्त तुला काय करायचं आहे, त्याचं श्रेय घ्यायचं आहे. तुला काय करायचं आहे, श्रेय घ्यायचं आहे. म्हणून तू शोक करू नको, म्हणून तू काय करू नको, शोक करू नको. उठ आणि काय म्हणतात, तस्मात युद्धस्व भारता. अर्जुन तर म्हणतो भगवंता तुम्ही एक वेळेस सांगता की हे शरीर म्हणजे काय आहे, शरीराचा गुण काय आहे, दुसरीकडे आत्मा म्हणजे काय आहे सांगतायत आणि डायरेक्ट मला युद्ध करण्यासाठी सांगतायत. डायरेक्ट मला काय करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी सांगतायत. कारण याच्यामध्ये म्हणतात की धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला देत आहेत. कधीकधी काय होतं, आपण शारीरिक धर्म किंवा आपलं बॉडीली जे कॉन्शियसनेस आहे त्याच्यासाठी आपण काय कधी करतो, धर्माचं जे कार्य आहे किंवा जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य काय करतो, आपण टाळतो.
तर ते कर्तव्य तू काय करू नको, टाळू नको. तू ते तुला करायचंच आहे. तुला काय करायचं आहे, कर्तव्य करायचं आहे. कारण असंही शरीराला जास्त काळ चिरकाळ टिकणं शक्य नाही आहे. आणि आत्मा जो आहे तो इतका सूक्ष्म आहे की तो मारला जातच नाही. तो काय केला जात नाही, मारला जात नाही. तर तू काय कर, उठ आणि काय कर, युद्धाला तयार होय. तुझं कर्तव्य सोडू नको. मग मनुष्य जन्माचं आपलं कर्तव्य काय आहे की हा जो आपण जे आहोत हे काय आहेत, आपण भगवंताचे दास आहोत. भगवंतांचे आपण काय आहोत, अंश आहोत. मग आपला खरा धर्म काय आहे की भगवंतांची काय करणं आहे, सेवा करणं आहे. भगवंताची काय करणं आहे, सेवा करणं आहे. आणि तो जर आपण भगवंताची जर सेवा जर नाही केली तर हा आपला जन्म काय होणार, निरर्थक जाणार. जन्म काय होणार, निरर्थक जाणार. म्हणून प्रल्हाद महाराज पण म्हणतात की म्हणजे भगवंतांची भक्ती कोणत्या वयापासून केली पाहिजे. जनरली आपल्या समाजामध्ये असं आहे की भगवंतांची भक्ती ही उतार वयामध्ये केली पाहिजे. सर्व आपण गोष्टीतून मुक्त झालो, आपलं शिक्षण झालं, लग्न झालं, मुलांचे लग्न झाले, त्यांना मुलं बाळ झाले, आता मी काय करतो, भगवंतांची भक्ती करतो. नाही, कुमार अवस्थेपासून भगवंतांची भक्ती केली पाहिजे. कारण उतार वयामध्ये जर बघितलं तर आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होते. ना भगवंताचा शृंगार आपण व्यवस्थित पाहू शकतो, ना पायानं चालत भगवंतांच्या तीर्थयात्रा करू शकतो, ना भगवंताच्या धामाला भेट देऊ शकतो. मग अशा अवस्थेत आपली म्हणजे शारीरिक जे बल आहे किंवा इंद्रियांची जी क्षमता आहे ही ती क्षमता आपल्या उतार वयामध्ये कमी झालेली असते. म्हणून जी भगवंतांची जी भक्ती आहे ती भगवंतांची भक्ती ही कुमार अवस्थेपासूनच करायला पाहिजे. कधीकधी तर मी फार म्हणजे भाग्यवान समजतो की हे जे बसलेले जे लहान मुलं आहेत तर यांना ही भक्ती एकदम सुरुवातीच्या काळापासून मिळते. मी ज्यावेळेस भक्तीमध्ये आलो त्यावेळेस माझं वय 21 वर्ष होतं. तर त्यावेळेस माझा विचार आला की मी आयुष्याची 21 वर्ष जी आहेत तर ही 21 वर्ष माझी वाया गेलेली आहेत. 21 वर्ष काय झालेली तर वाया गेलेली आहेत. आणि हे जे खेळणारे मुलं आहेत ह्या खेळणाऱ्या मुलांना म्हणजे कुमार अवस्थेपासून यांच्या भक्तींना काय मिळालेली, यांना चालना मिळाली, ते भक्तिमय वातावरण मिळालेलं आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तू काय कर, उठ आणि तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तू काय कर. जीवेर स्वरूप है कृष्ण नित्यदास. आपलं स्वरूप काय आहे की आपण भगवंतांचे काय आहोत, भगवंतांचे आपण दास आहोत. आणि भगवंतांची सेवा ही आपल्याला काय करायची आहे. आपल्याला जे आश्रम आहे किंवा जो आपला धर्म आहे किंवा जो आपलं वर्णाश्रम आहे त्या आश्रमाला धरून आपल्याला स्वधर्म परिनिष्ठया म्हणजे आपला धर्म जो आहे त्या धर्माचं पालन करून आपल्याला काय करायची आहे, भगवंतांची सेवा करायची असेल. कुणी जर समजा गृहस्थ आश्रम असेल तर गृहस्थ आश्रमाचे नियमांचं पालन करून भगवंतांची सेवा करायची आपल्याला. कुणी जर वानप्रस्थ आश्रम असेल तर त्या आश्रमामध्ये राहून भगवंतांची सेवा करायची आहे. कुणी संन्यास आश्रम असेल, ब्रह्मचारी आश्रम असेल, या सगळ्या आश्रम किंवा वर्णाश्रम धर्माचा एकच उद्देश आहे, येन केन प्रकारेनं भगवंतांची सेवा करणे. पण आपण काय करतो, वर्णाश्रम धर्म पालन करता करता भगवंतांची सेवा साईड बाय करतो आणि जे आपलं सांसारिक कार्य आहे ह्या सांसारिक कार्यामध्येच आपण काय करतो आहोत, गुंतून जातो. जर हे जर करायचं असेल तर भगवंतांची भक्ती जर करायची असेल तर संतांची संगती रामायणामध्ये पण ज्यावेळेस शबरी जे असतात ते भगवान राम ज्यावेळेस त्यांना 9 भक्तींचा उपदेश देत असतात ते तर त्यावेळेमध्ये पहिली भक्ती सांगतात, प्रथम भक्ती कर संतन संगा. प्रथम भक्ती काय आहे, कर संतन संगा म्हणजे संतांची संगती करा. दुसरी भक्ती मम कथा प्रसंगा. दुसरी भक्ती काय आहे की माझ्या कथा. संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही गेले तर हळूहळू आपल्यामधला जो अज्ञानता आहे किंवा आपल्या जी हृदयातली मलिनता आहे तर ती हळूहळू त्यांच्या संगानं काय होते, दूर होते. आणि आपल्याला भगवंतांच्या कथामध्ये आपल्याला रुची वाढते. कारण भगवंताचं नाव एवढं आहे की भगवंताचं नाव घेतलं की आपल्या शरीरातले जे अभद्र आहेत ते ऑटोमॅटिकली नाहीसे सुरू होतात. म्हणून या कलियुगामध्ये सगळ्यात जर सांगितलं असेल तर नाम आश्रय घ्यायला सांगितलेलं आहे.
भगवंतांच्या कोणत्या नामाचा आश्रय घ्यायचा? हरेर नाम हरेर नामेव केवलम कलेव नास्तेव गतिर अन्यथा. याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे, दुसरा कोणता कलियुगामध्ये पर्याय नाही आहे. म्हणून भगवंताचं नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. जर भगवंताच्या नावाचा जर आश्रय घेतला तर आपण आत्मा काय आहे याचा आपण अनुभव करू शकतो. आत्मा काय आहे याचा काय करू शकतो? आपण अनुभव करू शकतो. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे काय कर, तू भौतिक गोष्टी किंवा शोक करणं सोडून दे आणि काय कर, तू युद्धाला सुरुवात कर. तू कुणासाठी युद्ध करत आहेस? तू धर्मासाठी युद्ध करत आहेस. कुणासाठी युद्ध करत आहेस? तू धर्मासाठी युद्ध करत आहेस. म्हणून भौतिक शरीराचा विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा उपदेश अर्जुनाला इथं भगवंत काय करतायत? देत आहेत. आजच्या याच्यामधून आपण या गोष्टी शिकू शकतो की शरीर काय आहे हे नाशवंत आहे, काही काळासाठीच राहणार आहे, काही काळासाठीच त्याचं अस्तित्व आहे. आत्मा हा अविनाशी आहे. म्हणून आपल्याला शारीरिक धर्माचं तर पालन करायचंच आहे, परंतु आपल्याला आत्माचा जो धर्म आहे, भगवंतांची जी सेवा आहे, ही भगवंतांची सेवा आपल्याला करायची आहे. तर इथं येणाऱ्या समोरच्या श्लोकमध्ये पण आत्माबद्दल भगवंत आणखी विस्तृतपणे सांगतात. इथं आपण थांबूया.